नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. शर्वरी सुमित्राच्या बेडरूम मध्ये गेलेली असते. शर्वरी म्हणत असते, आई आई तूच सांग मला, माझं लग्न झालं म्हणजे मी या घराला परकी झाले काय? हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, काय ग शरीव, काय झालंय नेमकं? अचानकपणे असं का बोलतेस तू? त्यावर शर्वरी म्हणत असते, काय ना, या घरात मला आता काडीचीही किंमत उरलेली नाहीये असंच मला प्रथम दर्शनी दिसतंय. त्यावर सुमित्रा म्हणत असते, हा तुझा बघायचा दृष्टिकोन आहे, पण खरं तर असं काहीच नाहीये. तुझी जानकी बहिणी तुला किती जीव लावते तुला कळत नाही का? दिसत नाही का? सांग मला. त्यावर शर्वरी म्हणत असते, अगं जानकी बहिणी जीव लावते, पण खरंच मनापासून लावते का? हा तर प्रश्नच आहे ना. त्यावर सुमित्रा म्हणत असते, हे बघ, एक वेळ मला ऐश्वर्याचं बोलशील तर पटेल की ती वेगळं वागू शकते, दुतोंडी असू शकते, पण जानकी नाही. हा, जानकी जे मनात असतं तेच तिचं ओठांवर असतं. हे वाक्य ऐकल्यावर शरयू आता मनातल्या मनात बोलते, ही सुमित्रा पण लयच जानकी जानकी करते. कसं हिला समजावू की मला या घरातील प्रॉपर्टी हवी आहे? आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते, हे बघ शरयू, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जास्त विचार करू नको. जसं आधी तुला या घरात किंमत होती त्याचप्रमाणे आताही तुला या घरात तुझा मान मिळतच आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, आई फक्त मला इतकंच म्हणायचंय, तुझा हात जसा माझ्यावर लग्नाच्या आधी होता तसा अजूनही असलाच पाहिजे. त्यावर सुमित्रा म्हणत असते, प्रश्नच नाही, माझी लेक होतीस तू, लेक आहेस आणि लेक राहणार. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरीला थोडंफार बरं वाटतं की चला, या म्हातारीला तरी मी माझ्या बाजूने वळवण्यात थोडंफार तरी यशस्वी झाली आहे. आणि अशातच आता शरयू ही सुमित्राच्या बेडरूम मधून बाहेर पडते. हे जेव्हा ऐश्वर्याने पाहिलेलं असतं, ऐश्वर्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली असते. ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, आता तर मला या शर्वरीचं खरं रूप जानकी समोर उघड करावंच लागेल. आणि अशातच आता ऐश्वर्या जानकीच्या रूम मध्ये जात असते. इकडे आपण पाहतोय आता शर्वरी तिच्या रूम मध्ये असताना राहुल तिथे आलेला असतो. राहुल म्हणत असतो, काय ग शर्वरी, मी तुला जे काही करायला सांगितलं होतं ते तू केलंस का? त्यावर शर्वरी म्हणत असते, अरे राहुल्या, केलं मी. तुला काय वाटलं मला ते जमणार नाही? त्यावर मात्र राहुल म्हणत असतो, अगं जमणार का नाही, तू तर एकदमच चॅप्टर आणि डॅम्बिस सुद्धा आहेस. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल शब्द जपून वापर, मी तुझी बायको आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं म्हणून तर प्रेमाने म्हटलं मी तुला. त्यावर शर्वरी म्हणत असते, मग ठीक आहे. इकडे आपण पाहतोय आता शर्वरी ही हॉलमध्ये असताना तिथे जानकी आलेली असते आणि जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर मागून ऐश्वर्या येते आणि म्हणत असते, काय गे जानकी, काय बोलायचंय तुला शर्वरीशी? माझ्यासमोर सुद्धा होऊन जाऊ दे. त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, मला तुझ्याशी नाही तर शर्वरी वंशांशी बोलायचं आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, अगं ऐश्वर्या थांब ना, बोलू दे जानकी बहिणीला काय बोलायचं ते. आणि जानकी म्हणत असते, काय हो शर्वरी वंश, तुम्ही सकाळी आईंच्या रूम मध्ये गेला होतात? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो गेले होते. त्यावर जानकी म्हणत असते, तुम्ही काय म्हणालात की तुम्हाला या घरामध्ये पहिल्यासारखा मान मिळत नाहीये? त्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, अगं जानकी बहिणी, तूच विचार कर, माझं लग्न झालंय, ऋषिकेश दादा तर मला आधीसारखं विचारत सुद्धा नाही. मग दादा जर माझ्यावरचा हात काढून घेत असेल तर मला आपलेपणा या घरात जाणवेल का? हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, खरं तर माझं एकच म्हणणं आहे शर्वरी, आता या घरात सगळे हिस्से झालेच पाहिजेत. मी माझा हिस्सा मागते, तू तुझा हिस्सा माग. जानकी तुला काय प्रॉब्लेम आहे ग, तू तुझा हिस्सा माग ना. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या शब्द जपून वापर, काही झालं तरी या घराचे तुकडे मी होऊ देणार नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तू स्वतःला काय या घराची मेन मालकीण समजतेस का?
आता ऐश्वर्या जानकीला उलट सुलट बोलत आहे. हे जेव्हा शर्वरीला समोरासमोर दिसत असतं त्यावेळेला शर्वरीला वाटतं वा वा वा, म्हणजे ही ऐश्वर्या तर फुल माझ्या बाजूने आहे. हिचा तर मला आता फुल वापर करून घ्यावा लागेल. आणि अशातच आता शर्वरी नाटक करू लागते. काय ग हे ऐश्वर्या, असं का बोलतेस तू? जानकी बहिणी जे काही करते ते आपल्या भल्यासाठीच आहे ना? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं हे शर्वरी, तू या जानकीला नाही ओळखत. हिचे दोन चेहरे आहेत. एक चेहरा आपल्या समोर ती वेगळ्याच पद्धतीने दर्शवते आणि दुसरा चेहरा तिच्या लबाडीचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या शब्द जपून वापर. मी तुला पुन्हा पुन्हा सांगते, नाहीतर इथेच तुझं थोबाड फोडीन मी. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, वाटलंच मला तू पुन्हा पुन्हा हाच शब्द वापरणार की तू माझं थोबाड फोडणार. पण या घरात फक्त तुझी एकट्याची दादागिरी मी सहन करणार नाही. आणि अशातच आता शर्वरीला मनापासून आणि 100% खात्री झालेली असते की इकडे आता ऐश्वर्या आपल्या बाजूनेच आहे. आता तिथे जे काही घडलेलं असतं त्यानंतर शर्वरी ऐश्वर्याला एकदमच आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जाते आणि म्हणत असते, मी काय म्हणते ऐश्वर्या, तू तर आता फुल्ली माझ्या बाजूने आहेस आणि त्या जानकीच्या विरोधात. तर माझं ऐक, या प्रॉपर्टी मधून आपण 2 भाग करूया, एक भाग तुझा एक भाग माझा. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, डन, मला सुद्धा फक्त प्रॉपर्टीच हवी आहे, बाकी कोणत्याही गोष्टीशी मला काही घेणं देणं नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरीने लगेचच तिच्या बेडरूम मध्ये असणारा एक महत्वाचा असा काही पुरावा ऐश्वर्याच्या हातात दिलेला असतो. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, काय ग, काय आहे काय ह्याच्यात? त्यावर शर्वरी म्हणत असते, ऐश्वर्या आता तू माझी साथीदार आहेस, मग माझ्या काही गोष्टी तुला कळल्या तरी मला काही फरक पडणार नाही. फक्त शेवटपर्यंत माझी साथ दे, एवढंच माझं म्हणणं आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, देणारच. जर अर्धी प्रॉपर्टी मला मिळणार असेल तर मी काहीही करू शकते. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, मग हा पुरावा नष्ट करायचं काम तुझं. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं पण यात आहे काय, मला कळू तर दे. त्यावर शर्वरी म्हणत असते, फक्त एवढंच समज की हा पुरावा जर पोलिसांच्या किंवा जानकीच्या हातात लागला तर मी कायमस्वरूपी तुरुंगात जाऊ शकते. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, काय बोलते शर्वरी? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो ना, आता तर तू माझी पक्की दोस्त आहेस, म्हणून मला अजिबातच तुझ्याकडून कोणतीही भीती वाटत नाही. फक्त हा पुरावा कोणाच्याही हाती लागू देऊ नको. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं तू निश्चिंत राहा, तू तर अशा व्यक्तीच्या हातात पुरावा दिला आहेस ना, ती व्यक्ती तुला अजिबातच कुठे अडकू देणार नाही. आणि अशातच शर्वरीला खूपच बरं वाटतं. शर्वरीला असं वाटत असतं, चला आपल्या छातीवर तर खूप मोठं ओझं कमी झालंय. आणि अशातच आता शर्वरी निश्चिंत झालेली असते. लगेचच आपण पाहतोय ऐश्वर्या तो पुरावा घेऊन आपल्या बेडरूम मध्ये जाते आणि तो पुरावा तिने आपल्या बेड मध्ये लपवून ठेवलेला असतो. इकडे जानकीला ऐश्वर्याने फोन केलेला असतो. जानकी म्हणत असते, काय ग ऐश्वर्या, मिशन सक्सेस झालं का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं जानकी, ही शर्वरी तर महावेडी निघाली, महामूर्ख निघाली. त्यावर जानकी म्हणत असते, काय झालं ऐश्वर्या? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, या शर्वरीने तर स्वतः माझ्या हातात तो पुरावा दिला आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, वा वा ऐश्वर्या, म्हणजे मिशन सक्सेसफुल केलेस तर तू. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो, पण जानकी लवकरच माझ्या बेडरूम मध्ये ये, आपण तो पुरावा नेमका काय आहे ते पाहूया. त्यावर जानकी म्हणत असते, नाही हा नाही ऐश्वर्या, अजिबातच नाही, इथे कोणाला कळलंच नाही पाहिजे की आपण तुझ्या रूम मध्ये बसून पुरावा पाहतोय. एक काम कर, तो पुरावा घेऊन तू अडगळीच्या खोलीत ये. त्यावर मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, मी पोचते, तूही पोच. आणि अशातच आता ऐश्वर्या त्या अडगळीच्या खोलीत पोहोचलेली असते, जिथे आधीपासूनच हा राहुल काहीतरी करत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता लगबगीने तिथे जानकी आलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, हा बघ तो पुरावा शर्वरीने माझ्या हातात दिलाय.
त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या लगेचच पुरावा बघ काय आहे तो. आता शर्वरीने दिलेला पुरावा ऐश्वर्या उघडते तर त्यात काही फोटोज आणि काही सीसीटीव्ही फुटेज असतात. हे सगळं पाहिल्यावर आता जानकी आणि ऐश्वर्या चांगलेच अवाक होतात. ऐश्वर्याला आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या पाहिलंस, मी तुला म्हटलं होतं ना, या शर्वरीने सगळं केलंय. आता हे सगळं मागून राहुल पाहत असतो आणि लगेचच आता राहुलने मोठी घोंगडी या दोघांवर टाकत, दोघांना लपटत तो पुरावा तिथून पळवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेवढं आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या ऐश्वर्या तो पुरावा आपल्या हातून जाता कामा नये. अडव त्या व्यक्तीला, कोण आहे तो बघ. लगेचच आता ऐश्वर्याने आपल्या डोक्यावरील घोंगडी बाजूला करत समोरच पळणाऱ्या राहुलला पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्या म्हणत असते, जानकी हा तर राहुल आहे. लगेचच आता जानकीने बाजूलाच पडलेला एक व्होल्टा असतो तो उचललेला असतो आणि जोरात राहुलच्या तंगडीवर मारलेला असतो. राहुल आडवा पडतो. तेवढ्यात ऐश्वर्या उठते आणि बाजूची लाकडी चेअर उचलून राहुलच्या कंबरट्यातच घालते. राहुलला आता उठता येत नसतं. ऐश्वर्या म्हणत असते, काय रे राहुल्या, काय समजतोस तू स्वतःला? आमच्या मागे लपून काय करत होतास तू आणि हा पुरावा पळवण्याच्या तयार होतास काय? त्यावर राहुल म्हणत असतो, मी काहीच करत नव्हतो, मी तर फक्त इथून जात होतो. त्यावर ऐश्वर्याने जोराची लात राहुलच्या कंबरट्यात घातलेली असते. राहुल विवळत असतो. त्यावर जानकी म्हणत असते, राहुल हे सगळं तू आणि शर्वरीने केलंयस तर? त्यावर राहुल म्हणत असतो, अजिबातच नाही, माझा यात अजिबातच कोणताच रोल नाहीये. त्यावर जानकीला ऐश्वर्या म्हणत असते, जानकी हा असा कबूल करणार नाही, आपल्याला ना याला पोलिसात दिलं पाहिजे. त्यावर राहुल हात जोडतो आणि म्हणत असतो, प्लीज मला पोलिसात देऊ नका, मी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये, हे सगळं त्या शर्वरीने केलंय, मी फक्त तिला अडवू शकलो नाही त्यावेळेला, फक्त इतकंच. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट जानकी म्हणत असते, आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या व्यक्तीने अपराध केला आहे त्या व्यक्तीची साथ देणारा सुद्धा अपराधीच असतो, तुला सुद्धा या सगळ्यामध्ये शिक्षा होणार. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल हात जोडतो आणि म्हणत असतो, प्लीज मला या सगळ्यातून वाचवा, मला या सगळ्यात अडकवू नका, खरं तर त्या शर्वरीमुळे मी या सगळ्यात अडकलो आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सपशेलपणे या राहुलला सगळ्यांनी लाथेने फटकावत तिथून त्याला हॉलमध्ये आणलेलं असतं. शर्वरीला जेव्हा कळतं की जानकी आणि ऐश्वर्या राहुलला कुत्र्यासारखं बदलत आहेत, त्यावेळेला शर्वरी बेडरूम मधून बाहेर येत नसते आणि अशातच आता थेट अवंतिका म्हणत असते, जानकी बहिणी ती बघ, ती शर्वरी बेडरूम मधून फक्त लपून पाहते. त्यावर लगेचच ऐश्वर्याने धावत जात शर्वरीची गचांडी धरलेली असते आणि तिला खारखटात फरफटत बाहेर आणलेलं असतं. लगेचच आता सगळ्यांसमोर ही शर्वरी म्हणत असते, मी काही नाही केलं, मी काही नाही केलं, मला सोडा. आता शर्वरीला सुमित्रा म्हणत असते, काय ग, तू खरंच काही नाही केलंयस? मग तरीही तुझ्या विरोधामध्ये इतके पुरावे कसे काय? त्यावर सुमित्रा आता असं कणखरपणे बोलत असताना तिथे जानकी म्हणत असते, आई आज तुम्ही या तुमच्या मुलीला पोटाशी घालणं बंद करा. ही तुमची नालायक मुलगी खरंच तुमच्याच नवऱ्याला ठार मारते आणि तुम्ही हिला जर पोटाशी घालणार असाल तर तुम्हाला यापुढे अजिबातच काडीची किंमत उरणार नाही. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी सर्वात आधी मला ते पुरावे पाहू दे. आता जानकी हातातील पुरावे ऋषिकेशच्या हातात देते. ऋषिकेश पुरावे पाहतो आणि त्यानंतर म्हणत असतो, आई आता तर जे काही करीन ते मी करणार. या शर्वरीला आतापर्यंत जितकं प्रेमाने आपण या घरात वाढवलंय ना, त्याच्या विरोधात जाऊन आपण हिची वाट लावायची आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऐश्वर्याने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि तो दांडका सुमित्राच्या हातात दिलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते, आई आई तुम्ही हिला फटकावून काढा. त्यावर सुमित्रा म्हणत असते, नाही नाही मारू शकत मी माझ्याच मुलीला. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अहो आई असं काय करताय? या नालायक मुलीने तुमच्या नवऱ्याला आपल्या नानांना संपवलंय. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्राचा राग अनावर होतो आणि मग सुमित्राने मागचा पुढचा विचार न करता
थेट तो दांडका आपल्या हातात घेतलेला असतो आणि मग पिक्चर स्टाईलने या शर्वरीला तुडतुड तुडवायला सुरुवात केलेली असते. शर्वरी इकडून तिकडे उड्या मारत असते. शर्वरी म्हणत असते, प्लीज आई प्लीज, मला माफ कर, चुकून झालं माझ्याकडून. त्यावर सुमित्रा म्हणत असते, काय काय बोललीस तू? चुकून चुकून झालं तुझ्याकडून? अगं चुकून होऊ तरी कसं शकतं? स्वतःच्या बापाला मारण्याचा विचार सुद्धा मुलांच्या मनात कधी येत नाही. तू तर त्यांना दोनदा संपवण्याचा प्रयत्न केलास. अगं एकदा तुझ्याकडून चुकून झालं म्हणेन मी, पण दुसऱ्यांदा जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यावेळेला तिथे जाऊन त्यांचा ऑक्सिजन मास्क काढण्याची हिंमत झाली तुझी. थोडे तुला काही वाटलं नाही? ज्या बापाने तुला जन्म दिला आणि त्यालाच मारण्याचा प्रयत्न केलास तू. त्यावर शर्वरी म्हणत असते, आई मी चुकले, मला माफ कर. पण तोच दांडका आता सुमित्राच्या हातातून घेत ऐश्वर्याने दे दनादन या शर्वरीला उलट पुलट करत फटकवलेलं असतं. आता शर्वरीची अवस्था अशी झालेली असते की तिला बसताही येत नसतं आणि उठताही येत नसतं. ऋषिकेश म्हणत असतो, थांब ऐश्वर्या, आता हिला आपण तिची शिक्षा पूर्ण करण्यासाठी पोलिसात दिलं पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, दादा प्लीज मला या सगळ्यातून सोडवा. आता हिचं कोणीच काही ऐकत नसतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेतून आणखी काय वेगळं पाहायला मिळू शकतं? आणि अशातच आता तुम्हाला हा जर भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुझ्याकडे